तर पश्चिम रेल्वेवर कालपासून 2 दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक सुरू आहे। जम्बो ब्लॉकमुळे एकूण 344 लोकल सेवा रद्द झाल्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। विरारहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। विरारहून अंधेरीपर्यंतच लोकल सेवा सध्या सुरू राहणार आहे। तर विरारहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे मोठे हाल होत आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय। पश्चिम रेल्वेवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांना फटका बसलेला आहे। विरारहून अंधेरीपर्यंतच लोकल सेवा सुरू आहे, त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी प्रवाशांना फटका सहन करावा लागतोय। तर पश्चिम रेल्वेवर 2 दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक सुरू आहे। देवीवरनं हेच पोलीस अधिकाऱ्यांनी मला की सेंटर लाईन पकडून तुम्ही दादरला जावा, दादरवरून तुम्हाला गाड्या भेटेल विरारसाठी। मी तिथून असा कसा करून इथे आलो। इथे आल्याच्यानंतर मला आता कमसे कम 4 तास होत आले, तरी या सेंटर गव्हर्नमेंटमध्ये तेवढा कॅपॅसिटी नाही आहे की तेवढी आम्हाला सेव्ह करू शकता। एकही ट्रेन सुटली नाही। अधिकाऱ्यांना विचारलं, पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, आता इथले बँडर बसून सोडेल, पण काही इथून सोल्युशन भेटलं नाही आहे। माझा इथे उद्देश होता की तुम्ही मेगा ब्लॉक ठेवला तर अगोदर 1 दिवस अगोदर तुम्ही कळवायला पाहिजे होतं। यांनी काहीच कळवलं नाही आणि आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, ते बोलतात TC कार्यालयाला विचारा की ते उत्तर देतील। पण आज एवढा जर प्रॉब्लेम झाला 11:30 12:30 पासून एवढे प्रवासी जर अडकळले, त्याचा जबाबदारी कोण आहे? यांना जेवण कोण देणार? गर्दी होईल यासाठी देखील पश्चिम रेल्वेचे विविध कर्मचारी जे आहेत ते ठिकठिकाणी तैनात असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतात। माहीम आणि बांद्राच्या दरम्यान जी मिठी नदी आहे त्या ठिकाणचा पुलाचं जे आहे ते दुरुस्ती